लातूरच्या जळकोट तहसील कार्यालयाच्या स्वस्त धान्य दुकानाच्या गोडाऊनमधून धान्य घेऊन निघालेल्या वाहनाची राशन मनसे कार्यकर्त्यांनी तपासणी केली असता धक्कादायक बाब समोर आली आहे। वाहनातील धान्याच्या पोत्याचे वजन केले असता प्रत्येक पोत्यात 2 ते 3 किलो धान्य कमी आढळून आले। धान्याचे वजन नियमानुसार 50 किलो 500 ग्रॅम असायला पाहिजे। ही बाब मनसे कार्यकर्त्यांनी अतिरिक्त नायब तहसीलदार पुरवठा हिप्परगे यांच्या निदर्शनास आणून विचारणा केली। त्यांनी स्वतः त्या वाहनाची तपासणी करून पंचनामा केला आणि चौकशीचे आदेश दिले। याबाबत मनसेने सदरील राशनच्या धान्याचा अपहार करून जीवनावश्यक वस्तू कायद्याची वाहतूक कंत्राटदाराकडून पायमल्ली करण्यात आल्याची तक्रार केली आहे। यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड, तालुकाध्यक्ष महेश देशमुख, उदगीर शहराध्यक्ष संतोष भोपळे यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। गोडाऊनची परिगडी आहे। वजन किती आहे? 49,600 बरोबर आहे। कटा कितीचा पाहिजे? 50 500 याना दोन पोते तीन तांदळाच्या ना दोन्ही पोते कमी आहे, 900 ग्रॅम कमी आहे। हा किती समोर या तुम्ही? किती कमी आहे याच्यात? 900 ग्रॅम 900 का कमी आहे? याना की दोन तुम्हाला पोते कितीचा कट्टा भरायचा आहे? 50 500 मग का भरला कमी? खाली घातले वाटाले का कमी भरला ते सांगा मला। या ठिकाणी जळकोटच्या स्वस्त धान्य दुकान राशन दुकानाच्या गोडाऊनवर आज आम्ही आहोत। या ठिकाणी आमचे जळकोटचे तालुका अध्यक्ष महेश देशमुख यांनी आज गाडी तपासली असता या ठिकाणी कुठं चाललं होतं? गोंडशीला चालला गोंडशीच्या राशन दुकानदाराला हा माल राशनचा वाटप करण्यासाठी जात असताना या गव्हा कट्ट्याचे वजन करण्यात आले। काढायला